समजल्या, ज्या पद्धतीनं जी आस्था दाखवून माझे सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियामधले माझे सर्व सहकारी ज्या तडपेनं पोटतिडकीनं तुम्ही आलात आणि जवळपास छत्रपती येणार होते म्हणून तुम्ही वाट पाहिली, जवळपास अर्धा पाऊण तास तुम्ही वाट बघताय आणि मी मगाशी आपल्याकडे येऊन गेलो, आपल्याला उशीर होतोय, तुमच्या बाकीचाही तुम्हाला कव्हरेज करायचं असतं, तरीसुद्धा आपण या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम आहे त्याला अनुसरून तुम्ही सगळ्यांनी वाट बघितली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि उशीर झाल्याबद्दल परत एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो। तुम्ही बघितलं असेल की गेल्या 2 महिने झालं, 2-3 महिने आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी भूमिका मांडतायत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चाललेला आहे। असंच 2017-18च्या दरम्यान सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत जवळपास 58 मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गातून निघाले आणि परत टोकाची भूमिका घेऊन मराठ्यातल्या काही तरुणांनी अगदी उद्विग्न होऊन जवळपास त्यावेळेस 42 माझ्या तरुण मुलामुलींनी आत्महत्या केल्या। खरं तर हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे। आपला देश स्वतंत्र होताना सुद्धा महात्मा गांधींनी सुद्धा लढा उभा केला, अहिंसेच्या मार्गातून उभा केला, अनेक आंदोलन केली, मोर्चे केले, उपोषणं केली, पण मला वाटतं त्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं उद्विग्नता आणि इतका टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं प्रमाण असं काही झालेलं नाही। पण आता एक आरक्षण एक मुद्दा म्हणजे जगण्यातल्या पूर्ण एवढ्या मोठ्या आयुष्यातला एक भाग म्हणजे आरक्षण आहे, 100% तो काही जगण्याचा मार्ग नव्हे। त्यावेळेसही मी असंच माझ्या तरुण मुलामुलींना मराठ्यांचं आव्हान केलं होतं की आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही, हे आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून मागणी करणं आपलं काम आहे। जोपर्यंत आपलं गोल अचीव होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणे, संयमानं लढत राहणे, अहिंसेच्या मार्गानं लढत राहणे आणि आपल्या समाजामध्ये जागृती करणे हा त्याच्यातला भाग आहे। पण ज्या पद्धतीचं आज ही पुन्हा ह्या मुलामुलींनी जी टोकाची भूमिका घेतली, आत्महत्या केली, खरं तर मला परत एकदा आपल्या माध्यमातून माझ्या संपूर्ण समाजाला सांगायचं आहे, माझ्या छत्रपतींच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगायचं आहे की आज हे 40-45 40-41 आज हे 35 माझी मुलं मुली गेली, त्या घरातला एक वंशाचा दिवा करता पोरगा 18 ते 22 वर्षाचा 30 वर्षाचा गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे नंतर कोणी बघतो का? हे होईल, आरक्षण मिळेल, आरक्षण मिळणार नाही, काहीतरी होईल, तडजोड होईल, ह्या विषय संपून जाईल, पण त्या घरातला दिवा एकदा विझल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होते? त्याला एखादी त्याची समजा लग्न झालेलं असेल तर त्याला एखादा लेकरूबाळ असेल तर त्याची अवस्था काय असते, त्या महिलेची अवस्था काय असते, त्याच्या वृद्ध आईबापाची अवस्था काय असते, त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय असते? ते घर पुढं अस्तित्व टिकू शकत नाही, ते जगण्यास लायक राहत नाही, ही आतापर्यंतची परिस्थिती आहे। याच्याकडं किती लोकांनी, मराठ्याच्या किती लोकांनी आतापर्यंत जे काही माझे 40 बांधव गेले त्यावेळेस सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी कुठेतरी दुःखावर फुंकर घालायचे या माध्यमातून मी पुढं आलो आणि माझी त्या लोकांना त्यावेळेस मी 1-1 लाखाची मदत केली होती। ते काय आयुष्याला पुरणारी मदत आहे का? कुठंतरी एक सावरायचं, कुठंतरी एक आधार द्यायचा हा त्याच्यातला एक भाग आहे, आजचा सुद्धा तोच भाग आहे, कुठंतरी सावरायचं आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून कळकळीचे हात जोडून साष्टांग दंडवत घालून माझ्या समाजातल्या तरुण मुलामुलींना, माझ्या समाजातल्या बांधवांना कळकळीचं आव्हान करतोय की हे टोकाचं भूमिका नका घेऊ, कारण एकदा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचा पहिला विचार करा, मग हे आरक्षण मिळवायचं किंवा काय करायचं हे कोणासाठी करायचं आहे? सगळे जर त्याचा उपभोग घेणारं, त्या ठिकाणी ती एन्जॉय करणारा माणूस किंवा ती व्यक्ती, ती मुलगा, ती मुलगी जर माझ्या समाजातली अशा पद्धतीतून नष्ट होत असेल, अशा पद्धतीचा एक मेसेज जात असेल तर आरक्षण घेऊन करायचं काय? मग हे मिळवतोय कोणासाठी? हा लढा कोणासाठी चाललेला आहे? आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी माझ्या संपूर्ण मराठा समाजाला परत आव्हान करतोय, ही टोकाची भूमिका घेऊ नका। शासनाच्या पद्धतीनं काम करतंय, ज्याला कोणाला ह्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या त्या मांडतायत। आज ह्या ठिकाणी मी माझी कुठलीही भूमिका मांडणार नाही, माझी एकच भूमिका आहे माझ्या समाजाची। ज्या समाजामध्ये मी जन्मलोय त्या समाजाचं मी देणं लागतो, त्या मातीत मी जन्मलोय, ते माझं आणि त्या मराठ्यांचं आमचं रक्त एक आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचं, ही माफक भूमिका आज आपल्या माध्यमातून मी मांडतोय। आणि परत आपल्या माध्यमातून माझ्या समाजातील तरुण तरुणींना एकच आव्हान करतो, ह्याच्यावर आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही, अंतिम साध्य हे नाही, अंतिम साध्य आरक्षण सुद्धा नाही। आपण जिवंत राहिलो, आपण असलो, आपलं अस्तित्व असलं तर हे आरक्षण, तर हा सगळा संसार
अदरवाईज ह्याला काहीही अर्थ नाही. म्हणून आज आपल्या माध्यमातनं आज ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्या तरुण तरुणींनी आत्महत्या केलेल्या आहे त्याचे कुटुंब, त्यांचे आईवडील असतील, त्यांच्या कोण समजा मिसेस वगैरे असतील किंवा भाऊबंद कोणी असतील, ह्यांना आम्ही या ठिकाणी बोलून घेतलं आहे. आणि ह्या आता येणारा पुढा दिवाळीचा सण आहे, दुःखाचा डोंगर सगळ्यावरती कोसळला आहे. एक फक्त कर्तव्य म्हणून त्या कुटुंबाला कुठंतरी आधार द्यायचा. हे अंतिम सत्य असूच शकत नाही, ह्या आयुष्याला काहीच पुरणार नाही. आज आम्ही आमच्या छत्रपतींच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला 5-5 लाखाचा निधी हा भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना देतोय. आणि दिवाळीचं सुद्धा जे काय आता सामान असेल, माझ्याबरोबरचे जे काय सहकारी असतील आमच्या मराठा क्रांती मोर्चातील, ते त्यांच्या घरोघरी जाऊन उद्यापासून ते दिवाळीचं सामान, आता दिवाळी तर ते साजरी होऊच शकत नाही. असं दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्याकडं सण अगदी त्यांच्या तोंडचा घास पळाला असेल, त्यांचे आई वडील अंथरुणाला खिळले असतील, अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांना सावरण्याचं काम आज मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करतोय. आणि माझ्या ह्या 35 कुटुंबाला त्यांना परत आश्वासित करतोय, त्यांच्याशी मी इंटरॅक्शन करणारच आहे. त्यांची जी काय मुलं मुले असतील, आज काय छोटे असतील, काय मोठे असतील, काय कॉलेज लाईफमध्ये असतील, ह्या सगळ्यांचं दत्तक एक पालकत्व मी आज आपल्या माध्यमातून स्वीकारतोय. मुली असतील त्यांची लग्न होऊन त्यांच्या सासरी जाईपर्यंत, माझी मुलं असतील त्यांच्याकडची, ती मुलं नोकरी लागून त्यांचं स्वतःचं अस्तित्व तयार होत नाही तोपर्यंत त्या सर्वांचं पालकत्व मी माझ्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आज घेतोय. आणि त्याच्यामुळं आज आपणही ज्या ज्या ठिकाणी आपण फिरत असता, ज्या ज्या ठिकाणी आपण इंटरॅक्शन करत असता, मुलाखती घेत असता, त्या ठिकाणी एक आपला व्यवसाय म्हणून सोडा, पण आपल्या सगळ्याच्या माध्यमातून माझ्या तरुण मुलामुलींचं, माझ्या समाजाचं एकच काउन्सिलिंग करणं अपेक्षित आहे आपल्या माध्यमातून सुद्धा, की आत्महत्या हे सोल्युशन नाही आहे. आत्महत्या करू नये. आरक्षण आज मिळेल, उद्या मिळेल, मिळेल का नाही हा नंतरचा भाग आहे. परत एकच सांगतो की आत्महत्या करू नये, एवढं कळकळीचं नम्र मी आवाहन करतोय. त्यावेळेस त्यांच्याही समाजातील 2 तरुणांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांनाही आपण बोलवलंय, त्यांनाही आपण आज पुन्हा फुलाची पाकळी मदतीचा हात देतोय. आणि त्यांनाही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की वेगवेगळे म्हणजे प्रत्येकजण आपापलं आरक्षण मागायच्या किंवा ह्या पद्धतीनं जे सुरू झालेलं आहे, तर लढावं डेफिनेट. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं, आपल्या ताकदीनं, आपल्या समाजाला बरोबर घेऊन आपल्या रास्त मागण्या सरकारपुढे मांडाव्या, सरकारनं त्याचा विचार करावा, करू नये हा नंतरचा भाग आहे. पण आत्महत्या करणे हे ह्याचं सोल्युशन नाही. हे सर्व समाजातील, जसं आता छत्रपतीने सांगितलं त्याच पद्धतीनं मीही त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून विनंती करतोय की कृपया, कळकळीची विनंती आहे की आपल्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर उभा करू नका, त्यांना दुःखाच्या खाईत लोटू नका. आपल्या जाण्यानं काय घडतं हे त्या कुटुंबाला, जे काय पहिले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना विचारा आणि अशा पद्धतीच्या विचारापासून परावृत्त व्हा, एवढंच कळकळीचं आवाहन करतो. ज्या सगळ्या आत्महत्या घटनांच्या आपण सगळ्या केसेस बघितल्या, जेव्हापासून हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन सुरू झालं, आंदोलनाचं जे नेतृत्व आहे त्यामुळे ह्या सगळ्या आत्महत्या घडतात असं वाटतं का? हे कारण आहे का? आंदोलनाचं नेतृत्व जे आहे त्याचं हे अपयश आहे या आत्महत्येच्या घटनेत. आंदोलनाचं नेतृत्व कोण करतं, आंदोलन का करतायत? बरं, हे पहिलं आपल्याला आरक्षण मिळालेलं होतं, नंतर ते आरक्षण मिळालेलं एकदम रद्द झालं. पहिले पुन्हा रद्द झाल्यानंतर 1-2 वर्ष कुणीच काय बोललेलं नाही. आणि अचानकच एक जसं वादळ यावं ह्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर मला वाटतं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी, जशी आमची भूमिका आहे तशी मीडियाची सुद्धा, सगळ्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ह्यांनी सुद्धा सर्वसामान्य तरुणांचं काउन्सिलिंग करावं की बाबा अशा पद्धतीचा आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही. तुम्ही मदत करणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण ही वेळ कशामुळे आली याचं कारण तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही मागे म्हणाला होता 2 दिवसात आरक्षण मिळेल, सरकार असेल एक ध्यानात घ्या, मी तुमची जी विचारता त्याच्यात करेक्शन करतो. मी तुळजापूरला दर्शनाला गेल्यानंतर मी हे म्हटलं होतं की 2 दिवसात ह्याच्यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे. वाक्य तपासून घ्या. सर 2023 असं पण देखील मला की 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळाली तर मी राजीनामा देईन आणि मराठा मोर्चा सहभागी होईल. सुरू झालं ना आता डिसेंबर मार्च संपत आला, 1 महिना बाकी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना मीडिया पुढं जाऊन मला पत्रकारांनी विचारल्यावर मी स्पष्ट भूमिका घेतली होती की आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची सहनशीलता जर कोणी चेक करत असेल तर ती तपासू नये. लवकरात लवकर आरक्षण देण्याची भूमिका शासनानं घ्यावी.
अदरवाईज महाराष्ट्र परत पेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या माध्यमातून सरकारला इशारा दिला. नाही, परंतु 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर तुम्ही राजीनामा द्याल, त्याच्यावर ठाम आहात का? बघू ना, आता चाललंय ना, 31 डिसेंबर अल्टिमेटम आहे, समजेल ना काय करायचं ते, आम्ही ठरवू. आमचे राजा आहेत, छत्रपती आहेत, माझा मराठा समाज आहे, त्यांच्या माध्यमातून योग्य ती भूमिका घेऊ. या 2 महिन्यात आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला? या 31 तारखेपर्यंत हे सरकार आरक्षण देणार आहे? एक लक्षात घ्या, जर तरच्या भूमिका ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्याचं नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाहीये. हा लढा आहे, जरी मंत्री असलो हा लढा आहे आणि कायदेशीर काही बाबी आहे. आलं लक्षात. आज एका पद्धतीनं आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ताच द्या, आत्ता कागदावरती लिहून घ्या, पण जे काय लिहून द्याल किंवा जे काय शासन म्हणून जर करायला जाल तर ते कायद्याच्या चाकोरी ज्युडिशरीमध्ये ते टिकलंही पाहिजे. पहिला जसं दूध पोळलं की ताक फुंकून प्या असं जमवतो, पहिलं एवढं टिकवलेलं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्यांनी हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही ह्याचा जाब मला मीडिया कोणीच विचारलेला दिसत नाही आतापर्यंत. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही तेही बाजू ऐकून घेतली पाहिजे. का टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टात आरक्षण मराठ्यांना दिलेलं, आणि मग आज हे परत वेळ का आली, परत मुवमेंट शून्यातनं का सुरू झाली, हा नंतरचा भाग आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट नाही, माझे हात जोडून विनंती आहे सर्व मीडियाला, पार्ट 1 विषयी आपण का विचारत नाही. टिकलेलं आरक्षण असेल, मी परत माझी पोटतिडी ऐकून घ्या. टिकलेलं आरक्षण का गेलं, का टिकवता आलं नाही त्या सरकारला, तात्कालीन सरकारला हे आरक्षण का टिकवता आलं नाही, हा माझा प्रश्न आहे. कुठला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी नव्हतो, मग तेच आप जरा तपासून घ्या, मी मंत्री नव्हतो आपल्या माहितीसाठी. म्हणून हे बघा, आता हा विषय आजचा दुःखाचा प्रसंग आहे, ह्याच्यासाठी वेगळा डायस निवडतो, त्याच्यावरती मी माझी परखड मतं मांडतो, तुम्हाला परत एकदा इन्व्हाइट करतो दिवाळीच्या नंतर. पण आजचा जो विषय आहे, मी बाजूला नसावा. ते त्यांची भूमिका ते मांडतील, त्यांचं समाजाचं नेतृत्व ते करतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाला आपापला विचार आहे, लोकशाही आहे, प्रत्येक समाजाला आपलं अस्तित्व आहे, प्रत्येक समाजाचा आपापला विचार आहे. तुम्हाला आठवत असेल की 2019च्या दरम्यान सुद्धा मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबतीत मी माझी भूमिका काय घेतली होती, मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही काय काय केलं, छत्रपतींनी काय केलं, आम्ही केलं, सगळ्याला माहीत आहे. त्याच्यानंतर धनगर आरक्षणासाठी सुद्धा मी लीड पार्ट घेतला होता. मी सर्व धनगरांना घेऊन, उद्धव ठाकरे साहेबांना घेऊन, आमचे तात्कालिक पक्षप्रमुख देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ते त्यांच्याकडे गेलो. त्या ठिकाणी धनगड आणि धनगर ह्या शब्दाचा जो काय तिढा चाललेला होता, त्या पद्धतीचं एक ॲफिडेव्हिट महाराष्ट्र शासनातर्फे कोर्टात द्यायला लावलं. हायकोर्टामध्ये ती केस चालू आहे. ह्याचा अर्थ मी फक्त मराठ्यांसाठीच करतो असं नाही आहे. ज्या ज्या समाजावरती अन्याय होतो, ज्या ज्या समाजाला जे जे पाहिजे, त्यांच्या फ्रेममध्ये राहून जे जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, हे छत्रपतींच्या साक्षीनं मी सांगतोय. आलं लक्षात. कारण हे महाराष्ट्र आहे. आलं लक्षात. 18 पगड जात 12 बलुतेदार घेऊन जाणारी, हातात हात घालून गावगाडा चालवणारी महाराजांनी दिलेली शिकवण हे असे आहे, हे ध्यानात घ्या. त्याच्यामुळं मी ह्या समाजाचा आहे म्हणून मी माझंच काहीतरी रेटत बसतो, मग त्या समाजावरती अन्याय झाला तर चालेल, ह्या मानसिकतेचे ना राजा आहेत ना आम्ही आहे. ज्याचं चौकटीत राहून ज्याचं जे हक्काचं आहे ते त्याला मिळालेलं पाहिजे. कुणावरती या ठिकाणी अन्याय होता कामा नाही, ह्या मताचा मी आहे. हे बघा, म्हणून सांगितलं मी कुठला सायकिट्रिस्ट नाही की कुणाच्या मानसिकतेविषयी विचार करायचा. आजची घटना ही दुःखद घटना आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आपल्या सर्व समाजांना, मग धनगर बांधव असतील किंवा मराठा बांधव, आज आंदोलनाच्या तयारीत आहे किंवा जे सुरू आहे, आत्महत्या जे चालू आहेत, हे कुठंतरी थांबल्या पाहिजे. ह्याच्या मागचं साधं एक मागणं आहे आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे मांडावं, ह्याच्यासाठी मी आपल्याला कळकळीने ह्या ठिकाणी बोलवतो. चला. आता त्याच्यावर तुम्ही काय बोलतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.